मंगेश दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1 मध्ये. विनायक दुसऱ्या एका बाजूला बॅटिंगसाठी, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी अर्जुन. हे दोघे आपण पाहिलं तर आई मळादेवी कुसरून टीमसाठी एक चांगला परफॉर्मन्स करत आले. मॅचला होते सुरुवात बरोबर 9:10. पहिला चेंडू मैदानामध्ये येईल. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल आणि अगदी श्री गणेशा करूयात. आई वाघजाई देवीच्या नावानं चांग भलं बोलूयात आणि आजच्या या फायनल दिवसाला करूयात सुरुवात. पहिला चेंडू लॉफ केला जातोय. लॉंगॉनला कॅचचा कॉल दिला. कॅच होणं गरजेचं आहे. विकेटचं पतन होत आहे. सोनवडे टीमनं पहिली विकेट मिळवली आहे. आई मळादेवी कुसरून संघाला पहिलाच धक्का दिलाय. बॅटिंग करत असताना विनायक होतोय आउट. मोठी विकेट विनायकला जावं लागतंय. लॉफ्ट केला गेला. मिस्टर नितीन आहे डीप मध्ये. मिड विकेटला नितीन उभा होता. वेगानं आला. चेंडूकडे नजर होती. हात स्ट्रेच केला. ओंजळ बनवली. अवघत चेंडू गॅदर केला. मिस्टर SPL म्हणून देखील त्यानं किताब मिळवला. आणि तदनंतर मात्र या खेळाडूनं मागे वळून पाहिलं नाही. फिल्डिंग असो, बॅटिंग असो, गोलंदाजी असो, बेस्ट ऑलराऊंडर सोनवडे टीमचा नितीन होता मिड विकेटला डीप मधून. व्हॉट अ कॅच. सूरज शिंदे दाखल होतोय मैदानामध्ये. कुसरून टीम आणि कुसरून टीमचं नाव ज्या खेळाडूनं गाजवलं तो सूरज. विनायक बाद झाल्यानंतर सूरजलाही वाटलं नव्हतं एवढा लवकर मला मैदानामध्ये यावं लागेल, एवढा लवकर माझ्यावरती संधी येईल. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न विनायकचा फसला. यासाठीच उल्लेख केला मंगेश यांचा. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ते समोर आलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 चेंडूंचा 1 ओव्हर. आणि अशा पद्धतीने पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या या नवीन पर्वाची, टेनिस क्रिकेटच्या सीझनची सुरुवात झाली. नवीन सीझन. बऱ्याचशा चर्चा आज करायची, करू तेवढी कमी आहे. सरळ बॅटीनं ड्राईव्ह केलाय. खेळाडू कव्हरचा, एक्स्ट्रा कव्हरचा. 1 बाउंड चेंडू थोडासा स्टॉप होतोय आणि अखेरीस या चेंडूपर्यंत खेळाडू पोहोचलाय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. कव्हर ड्राईव्ह साठी सूरज ओळखला जातो. अप्रतिम फटका पहिलाच खेळला त्यानं. टायमिंग त्यानं मात्र ओळखून घेतलं. टाइम करण्याचा प्रयत्न त्यानं केला. एखादा फलंदाज मैदानामध्ये जातो, स्वतःची बॅटिंग करत असताना पहिले 1-2 चेंडू तो टायमिंग करतो आणि तदनंतर स्वतःची वेळ आणतो. मंगेशच्या गोलंदाजीमध्ये आत्तापर्यंत त्यानं चांगल्या पद्धतीने मालदंड प्राप्त केला. चांगल्या पद्धतीने त्यानं 2 चेंडूवरती टप्पा ओळखलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल दिलाय. ही कॅच पकडली जातीये. आई मळादेवी कुसरून संघाला 1 नव्हे तर तब्बल 2 धक्के भेटलेत. विनायक आउट झाला. तदनंतर बॅटिंग करत असताना सूरज. ज्या सूरजनं आई मळादेवी कुसरून संघासाठी एक चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, ज्या सूरजनं मळादेवी कुसरून टीमसाठी आतापर्यंत चांगला खेळ केलाय, तो सूरज आजच्या दिवसामध्ये होतोय शांत. मोठी विकेट. विनायक आउट झाल्यानंतर एक मोठा धक्का भेटला. सूरज आउट झाल्यानंतर आणखीन एक धक्का भेटलाय. मंगेशनं 2 धक्के दिलेत. सोनवडे टीम एक वेगळ्या जोश मध्ये आज दिसते. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. अर्जुन मोहितेला आता मैदानामध्ये दाखल व्हावं लागतंय. प्रत्येक सीझन नुसार सोनवडे टीमचं क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगला बदल झाला. खूप चांगले क्षेत्ररक्षक बनले गेलेत. कुसरून टीम जेवढ्या खालवरती तुम्ही जाईल, 9वा 10वा क्रमांकाचा खेळाडू देखील फलंदाजी चांगली करतो, यासाठी कुसरून टीम ओळखली जाते. 10व्या खेळाडूलाही माहिती आहे बॅटिंग कशी करायची, यासाठी हा संघ ओळखला जातो. परिपूर्ण परिपक्व संघ. 2च धावा आहेत. थोडासा बाहेर ठेवला, बाहेरून आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, ऑफ कट करण्याचा प्रयत्न राहिला इथे. ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपण्यासाठी 1 चेंडू आता बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. टीमची टोटल 2 या आकड्यावरती. संकेत कुराडे माझ्यासोबत जोडला ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. जे काम हाती द्याल ते आलं पाहिजे.
पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची एज ऐकू आले, डिक्लेअर मध्ये जाईल, एक सिंगल धाव, अंपायर सांगतील ओव्हरचा खेळ संपला. 5 चेंडूचा खेळ म्हणजे ओव्हर संपली आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या फक्त 3, लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 विकेट माघारी गेलेत. अडचण प्रत्येकाच्या समोर असते, त्याचं निरसन करता आलं पाहिजे. अडचण प्रत्येकाच्या समोर असते, त्या अडचणीतून वाट शोधावी लागते. क्रिकेटमध्ये अडचणी आहे, इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट. त्या अडचणीतून तुम्ही बाहेर निघणार, इज अ आर्ट ऑफ द क्रिकेट, आणि ते आर्ट तुम्हाला यायला हवं आहे. ओव्हर क्रमांक 2. नितीन गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. लॉफ केला जातोय. अर्जुन पवार खेळाडू आहे मंगेश, त्याच्या डोक्यावरून निघून जाईल. लॉंग ऑनला अगदी सरळ बॅटीने ठोकलेला हा षटकार. नितीनच्या विरोधामध्ये हा फटका खेळलाय. पहिला चेंडूवरती स्वागत केलंय, घेर चेंज केलाय. पण अर्जुन पवारला माहिती आहे मॅच मध्ये कशा पद्धतीने घेर चेंज करायचा. अर्जुन पवार, अर्जुन मोहिते दोघांनी आतापर्यंत आपला निशाणा, आपला नेम चांगल्या पद्धतीने खेळत असताना साधलाय. 2 फलंदाज जेव्हा बाद होतात तेव्हा जबाबदारीनं खेळणं हे काय असतं याचा एक चांगला प्रत्यय दाखवतोय सध्या बॅटिंग करत असताना अर्जुन पवार. एक चांगली पॉवर त्यानं दाखवली आता बॅटिंग करत असताना. वॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू हाताळला नितीननं. थोडासा पुढे ठेवला चेंडू, पूर्णपणे रिलीज पॉइंट त्याचा पाहिला तर बरोबर टप्प्यावरती हा चेंडू ठेवला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र अर्ली बॅट स्विंग, थोडीशी लवकर बॅट पुढे आली, लेट आली बॅट अगदी समोर. तदनंतर डॉट बॉल अगदी पायावरती हाताला. तदनंतर आपण पाहिलं तर ग्लान्स केला या चेंडूला. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव जाईल. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते, जी 10 या आकड्यावरती 1010. आता धाव संख्या आत्ता प्लॅटफॉर्म पकडला या धावसंख्येनं, या गाडीनं 10 धावा, म्हणजे 8 चेंडूच्या मागे या 10 धावा झालेत. 8 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 10 धावसंख्या ही आई मळादेवी कुसरून टीमची आतापर्यंत सजली आहे. यानंतर देखील एक चांगली मॅच मराठवाडी टीम आणि लेंडोरी संघ यानंतर एकमेकांसमोर खेळताना दिसतील. त्यांनी तयार राहावं. लॉफ केला जातोय, बॅटीच्या टॉप एजला चुकी होतीये, खूप लवकर पुढे आले आहेत. जर कदाचित मागेच असते तर ही कॅच बनली असती. डिसिजन किती इम्पॉर्टंट आहे. इट्स अ 4. हा चौकार आहे मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेगला. बॅटीच्या टॉप एजला लागला आणि त्यानंतर आपण पाहिले तर हा चेंडू अगदी सीमारेषेच्या आत की बाहेर आहे हे कुणाल देखील बघतोय आता. वॉट अ स्ट्रोक, चांगला फटका एक्झिक्यूट केला. इट्स अ 4. हा चौकार आहे. ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप होतीये. अवघड असतं कॅच पकडणं. रनआउटची संधी देखील प्राप्त झाली, ती ते चेंडू फेकला जातो तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. मॅच तापली आहे आता, ती तापवली चौकारानं. शॉर्ट आर्मनं जो पुल केला तिथं बॅटीच्या टॉप एजला लागल्यानंतर खेळाडू थोडासा जजमेंटल झाला, थोडासा फंबल झाला आणि त्यानंतर जो चौकार आला तिथून आत्मविश्वासही प्राप्त झाला. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. टीमची टोटल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15-15. फॉलो थ्रू मध्ये आता जरूर कॅच होती. अवघड मानलं जातं. तुम्ही धावत असताना तुमचा समतोल, तुम्हाला तोल सांभाळायचा असतो. अशा वेळी चेंडू तुमच्या दिशेनं वेगानं येतो, त्याच चेंडूच्या दिशेनं तुम्हाला नजर ठेवून तो चेंडू कलेक्ट करायचा असतो. आणि या सगळ्या घटनांमध्ये तुम्हाला नॅनो सेकंड्स भेटतात. यासाठी तर म्हटलं जातं या गोष्टी अवघड मानल्या जातात. उदय गोलंदाजीसाठी
सोनवणे टीमसाठी राहिलेला एक महत्त्वाचा खेळाडू ज्यानं सोनवणे टीमसाठी सातत्याने मेहनत केली आहे. लॉफ केला मिड विकेटला, कॅचचा कॉल, कॅच होणं गरजेचं, पकडली आहे. उदय के इन किरणों को तुम क्या रोकेगे. आणि तदनंतर मात्र उदय आला आणि उदयने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. आणखीन एक धक्का दिलाय. अर्जुन पवार आउट होतोय. अर्जुन पवारनं पॉवर दाखवली सुरुवातीला, षटकार आला त्याच्या बॅटमधून. उदय आणि उदय यंदाच्या टेनिस क्रिकेट सीझनला आपण पाहिलं तर त्याच्या घरची लक्ष्मी, त्याच्या घरची सरस्वती, काव्या त्याची मुलगी, आणि त्या काव्याचं नाव त्यानं टी शर्टवरती प्रिंट केलं आणि ते नाव घेऊन तो मैदानामध्ये खेळतोय. खूप श्रीमंत असतो तो बाप ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी मुलगी असते. बॅटीच्या टॉप एजला डिक्लेअरमध्ये 1 धाव, सिंगल धाव, 16 धावा. हे खरं आहे, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली. आणि शिवा जाधव बॉस याला आम्ही कधी बोलतो श्रीमंत झाला, जेव्हा त्याच्या घरामध्ये लक्ष्मी आली. आमची दुर्वा आली, आम्ही तिचं नावही ठेवलं दुर्वा, दुर्गा नाव ठेवलं, दुर्गा. व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा. येस, व्हाईट आहे फक्त. थँक्यू. एक सिंगल धाव येईल. टीमची टोटल 17. टॉप एज विकेटचं पतन. हाच पहिला धक्का जो भेटलाय टीमला लहू. पहिला चेंडूवरती जिथे पहिली विकेट आली आहे ना, तिथून सगळं समीकरण बदललंय कुसरून टीमचं. सोनवणे टीमची जी एंट्री झाली आज, टीम मीटिंग घेतली, शांततेमध्ये पुढे आली. ती नवीन सीझनची सुरुवात आहे ना, एक नवीन प्लॅनिंग न झाले, एक नवीन आत्मविश्वासानं झाले. टेनिस क्रिकेटचा नवीन सीझन, नवीन बॅट, नवीन शूज, नवीन जर्सी, नवीन विश्वास आणि नवीन आत्मविश्वास, या पद्धतीने सुरुवात होते तुझ्या टीमची. अजय कुंभारला माघारी जाताना पाहिलं. शैलेश शिंदे दाखल झालाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, यावेळी देखील चेंडू पूर्ण टर्न करतोय. पूर्णपणे चेंडूच्या डोक्यावरून ती जादूची बोटं फिरवली जात आहेत. गोलंदाजीमध्ये चेंडूला टर्न करण्याची माहिरत या उदय यांना हासिल झाली आहे. म्हणून म्हणले तळवलीच्या ग्राउंड पासून हा संघ सातत्याने संघर्ष करतोय, मेहनत करतोय. हाई चेंडू चांगला हाताला, लॉफ करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड, चेंडू अगदी पायावरती आदळतोय. येईल डॉट बॉल. एक यशस्वी ओव्हर संपली आहे. उदयच्या गोलंदाजीवरती धावा आले 2, विकेट आले 2 आणि पहिल्या या उदयची गोलंदाजी राहिली यशस्वी. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आई मळाईदेवी कुसरून संघ बॅटिंग करत असताना 17 या धावसंख्येवरती स्थिर आहे. 17 धावा समाधानकारक देखील नाही आहेत, या सॅटिस्फाईड नाही आहेत 17 धावा. बऱ्याचशा टीम आज मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर फोटोशूट, त्यानंतर त्यांच्या नवीन जर्सीज, आणि तुमच्या फोटोमध्ये या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा अध्यक्ष शिवा बॉस असला तर और क्या कहना भाई. इच्छा असते, स्वप्न असतं प्रत्येकाची, बोलतात ना, इच्छा असते की ज्या खेळाडूमध्ये मुळे आज आपण गावाचं नाव घेऊन गावाच्या टी शर्ट प्रिंट करू शकतो, एवढे चांगले दिवस आपल्या नशिबाला आलेत, तर ज्याच्यामुळे आलेत त्याच्यासोबत आपण फोटो काढूयात, त्याच्यासोबत आपण थांबूयात. आज पश्चिम महाराष्ट्रात पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं नाव आदरपूर्वक आणि एक वेगळ्या, मी म्हणेल की सातत्याने चर्चेत असण्यासाठी घेतलं जातं. 4थ्या ओव्हरमध्ये आपण आलो, लॉफ केलाय. 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू निघून जातोय. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ बिग हिट. हा षटकार आहे जो बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अर्जुन मोहितेच्या बॅटमधून येतोय. अर्जुन मोहिते शेवटपर्यंत झुंज देण्यासाठी मळाईदेवी कुसरून टीमचा एक झुंजार असा फलंदाज ओळखला जातो. दीपक यांच्या विरोधामध्ये पुढे येऊन पुन्हा एकदा लॉफ केलाय. खेळाडू आहे एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू अडवेल. यावेळी मात्र आपण पाहिलं तर मंगेश मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. कुसरून टीमनं घेर चेंज केला. कुसरून टीमनं वेळेवरती घेर चेंज केला आणि गरजेचं होतं. टीमची टोटल झपाट्यानं पुढे गेली आहे 25 या आकड्यावरती. इट्स अ सॅटिस्फाईड स्कोर.
ओहो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. अखेरीस डिक्लेअर जाते, पंच सांगतायत. अर्जुन मोहिते स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे सध्या टीमसाठी. धावा त्याच्या बॅटमधून आलेत. शैलेश शिंदे नॉन स्ट्राईकला आहे जरूर, मात्र सध्या तो साथ देतोय कारण की फक्त 2 चेंडू बाकी आहेत. कॅप्टन मराठवाडी संघ आणि लेंडोरी टीम कॅप्टन. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या. बुद्धी कॅप्टन्स या. पुढे येऊन लॉफ केलाय भरपूर हवेमध्ये. कॉल दिला नाहीये. दोन्ही खेळाडूंना फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडले. नितीन आजच्या दिवसातली दुसरी कॅच. काय क्षेत्ररक्षण आज नितीनचं राहिलंय. पहिली कॅच ती देखील अवघड होती, सोपी त्यानं बनवली. विनायकला पहिल्या कॅच मध्ये त्यानं माघारी पाठवलं आणि त्यानंतर आता पकडलेली ही आणखीन एक अवघड कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने पूर्ण केली आहे. नितीनचं क्षेत्ररक्षण, नितीनची बॅटिंग, गोलंदाजी ही सोनवडी टीमसाठी तेवढीच महत्वाची आहे जेवढं 11 खेळाडूंची 10 खेळाडूंचा खेळ महत्वाचा आहे. अक्षय शिंदे या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा बेस्ट विकेट कीपर सध्या मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होतोय. शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल 26. वन टू गो. शेवटचा चेंडू डावखरे आताच्या बॅटरसाठी. लॉफ केला बॅटीच्या अगदी बॉटमला. धाव फक्त एक सिंगल भेटतीये. इनिंगचा होतोय खेळ समाप्त. टीमची टोटल आहे 27 आणि 28 धावेचं आव्हान ठेवलंय. अर्थातच सोनवडे टीमच्या समोर 28. टॉससाठी जाऊयात. लहुजी जाधव सर जिथे टॉस का बॉस व्यासपीठावरती जोडतील. मराठवाडी टीम आणि लेंडोरी संघ या दोन्ही संघांच्या मध्ये असेल मॅच. तो मराठवाडीचा हँडसम कॅप्टन कुठे आला का? आला आला. हा या. थँक्यू सो मच किरण मस्कर सर. अमोल कुराडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस घेत आहोत. एका बाजूला विशाल सुर्वेया, एका बाजूला साई सुतार, मंगलमूर्ती मराठवाडी, विपक्ष लेंडोरी. 20 चेंडूंचा सामना लक्षात घ्या. साई सुतार कॉल करतील. हेड अँड टेल कॉल करायचं आहे तुम्हाला. स्विंग द टॉस. टेल कॉल केलाय साई सुतार, मंगलमूर्ती मराठवाडी आणि इट इज अ हेड. थँक्यू सो मच सर. अभिनंदन. टॉस जिंकलाय. 20 चेंडूंचा सामना आहे. पंचम म्हणजे 5 चेंडूंचा 1 षटक. काय निर्णय असेल? निर्णय तर आमचा गोलंदाजीचा असणार आहे. प्रथम गोलंदाजी करून आम्ही चांगलं प्रदर्शन करून तो रनरअप आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करेन आणि हा आमचा सगळ्या बॉयजचा पूर्ण निर्णय आहे. फोन विचार केला तर यावर्षीची दुसरी स्पर्धा आहे टेनिस बॉल क्रिकेटची. पाठच्या रविवारी पाऊस होता त्यामुळे रबर बॉलवरती खेळवली. संपूर्ण स्क्वॉड तयार आहे का आज रविवारचा दिवस? हो हो, संपूर्ण स्क्वॉड तयार आहे कारण आज रविवारचा सुट्टीचा दिवस. सर्व मुले चांगली प्रेरणा घेऊन मैदानात उतरले आहेत आणि सर्वच्या सर्व मुले आज अवेलेबल आहेत. मिस्टर PTPL राजेश कोरडे यांचा आज वाढदिवस. घोषडवाडी गावचं आयोजन श्री वागजाई देवी चषक. कशी वाटली स्पर्धा? काय सांगाल आयोजनाबद्दल? अगदी खूप छान स्पर्धेचं आयोजन आणि राजेश कोरडे याचं अभिनंदन. काल 5 बॉल 5 सिक्स आणि वाढदिवस आहे आणि आमच्या टीमकडून त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. साई सुतार बॅटिंग करायचे. 20 चेंडू. काय टार्गेट सेट केलं मनात? आम्ही जास्तीत जास्त 40-45च्या टार्गेट करेन. आज सुट्टीचा दिवस आहे. अपेक्षा असेल की तुमचा संपूर्ण स्क्वॉड आहे आणि टीमची तयारी कशी झाली? टीमची तयारी तर जोरदार संपूर्ण स्क्वॉड आहे आमचा. काही टेन्शन नाही. पूर्ण स्क्वॉड आहे आमचा. आज PTPL राजेश कोरडे यांचा वाढदिवस आहे आणि घोषटवाडी गावचं आयोजन. काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि राजेशदादांना आमच्या टीमकडून मंगलमूर्तीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच विराट लवर. साई सुतार. टॉस जिंकला टीम BDS लेंडोरी. त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे मंगलमूर्ती मराठवाडी या टीमला. जाऊया दुसऱ्या डावाचा खेळ जसा चालू होईल मायक्रोफोनवरती किरण मस्कर सरांना ऐकूया. धन्यवाद. छान बोलायला लागलेत कॅप्टन. साई सुतार असेल, हे बरेच कॅप्टन स्क्रिप्ट बनवून येतात आणि एवढे छान गोड बोलतात ना.
पुढच्या टॉस पासून इंग्लिश मध्ये आम्ही बोलणार आहे. यू वॉन्ट टू टॉस और युअर डिसिजन नाव, लेट्स सी. आणि त्याने टीमकडून शुभेच्छा दिल्यात सगळ्या. राजेश कुराडे यांना टीमकडून शुभेच्छा दिलेत. तुमच्या टीमला राजेश कुराडे यांच्याकडून संध्याकाळी पार्टी आहे. थांबा, आज पार्टी आहेच. 28 धावेचं आव्हान आहे. 28. व्हॉट अ मॅच यार, मजा येते मॅच. अशा मॅचेस होत असतील तर का नाही आजचा दिवस पैसा वसूल होईल. पैसा वसूल मॅचेस बघण्यासाठी तसा खेळ व्हायला हवा. ऋषल कदम कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी आमचे युवा उद्योजक अर्थातच त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये देखील हॅट्रिक षटकाराला 1001 लावले होते. ते काल होते, आज रविवार आहे. काल 14 जणांनी ते प्राईज, 5 जणांनी ते प्राईज मी म्हणेल की मिळवलेलं आहे. नितीन पन्हाळे, नितीन शेलार तब्बल 2 वेळा, म्हणजे काल 3 नितीन होते त्याच्यामध्ये. मंगेश आणि नितीन दाखल झालेत आता देखील बॅटिंगसाठी. सूरज शिंदे गोलंदाजीसाठी. 28 धाब्यांचं आव्हान. कुसरून टीम बॉलिंग अटॅक आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. बॉलिंग अटॅकसाठी ओळखणारी टीम आणि गोलंदाजीसाठी ओळखली जाते टीम कुसरून टीम. एक वेगवान गोलंदाज आणि बेस्ट विकेट कीपर या टीमचा. पाटण टेनिस क्रिकेटचा हिमांशू देखील आज आलेला आहे. ही आज ऑल्सो बेस्ट विकेट कीपर. मॅचच्या दिशेने जाऊया. स्लिप देखील तयार ठेवलाय. विकेट कीपर क्लोज आहे. बॅटिंगसाठी सध्या स्ट्राईक वरती मंगेश, नितीन सध्या स्ट्राईक वरती. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, वन बाउन्स चेंडू निघून जातोय. पहिला चेंडूवरती वार केलाय, पलटवार केलाय. नितीनच्या बॅट मधून जातोय सीमा पार. येथील 4 धावा, येईल चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. परफॉर्मन्स आज नितीनचा वैयक्तिक मी म्हणेल की पहिल्या चेंडूवरती पहिल्या इनिंगमध्ये त्याच्याजवळ कॅच आली, ती कलेक्ट केली. बॅटिंगसाठी पहिल्याच ओव्हरमध्ये सेकंड इनिंगमध्ये त्यानं पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला. एखाद्या खेळाडूसाठी सुरुवात असावी ती अशी असावी. लॉफ केला अगदी टॉप एजला. डिक्लेअर मध्ये जाईल, 1 धाव येईल डिक्लेअर मध्ये. गोलंदाजीची चर्चा करत होतो. वेगवान गोलंदाजीचा भरणा या खेळ संघामध्ये आणि या फास्ट गोलंदाजीच्या समोर एक अनुभवी खेळाडू जो नितीन मुंबईचं क्रिकेट खेळून आज नवी मुंबईमध्ये पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झाला. मुंबईचं क्रिकेट भरपूर केलं. टर्फ क्रिकेट तुम्ही बोलता त्याला, चाळीमधलं क्रिकेट, टर्फ क्रिकेट, हे क्रिकेट खेळलेले मंगेश आणि नितीन. त्याच्यामध्ये नितीन हा ओळखला जातो. P1 पॉवर प्ले क्रमांक 1. आई लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, तोही वेगानं जातोय. तोपर्यंत चेंडू अगदी गाठतोय. पुन्हा एकदा 4 धावा. आतापर्यंत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेलेले आहे हे 2 चौकार. त्यानंतर तिथल्या क्षेत्ररक्षणामध्ये न झालेला बदल. या दोन्ही चौकारानं बराच काही अभ्यास करावा लागेल आता कुसरून टीमच्या कॅप्टनला. कारण की गोलंदाज सूरज हा वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र त्याची लाईन आणि त्याचा टप्पा तुम्ही पाहिलात तर क्षेत्ररक्षण कव्हरला हाफ सर्कल आहे आणि एकही चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर नाहीये, अवे फ्रॉम दी बॉडी नाहीये, नजरेच्या बाहेर नाही. हे याचा अभ्यास संपूर्ण नितीननं केला. जरी बाहेर चेंडू टाकले तरी तो शफल होऊन डीप स्क्वेअरला ठोकतोय. व्हॉट अ बॅटिंग. एक चांगला परफॉर्मन्स आज दाखवलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न सर बॅटीवरती आला नाहीये, स्लोर पण होता. सूरज कमबॅक करतोय. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बाहेर निघून बाहेर मारण्याचा प्रयत्न जो आहे तो सूरजने ओळखला. आता
एक हुशार गोलंदाज केव्हा बनतो जेव्हा त्याच्या गोलंदाजीवरती धावा येतात तेव्हा त्याला हुशार बनावं लागतं. आता येईल शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 1चा. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केला. नाराज असेल या फटक्याला घेऊन कारण की फुल टॉस भरपूर उशिरानं भेटला. डिक्लेअर मध्ये धाव येईल एकच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती. आज मिस्टर PTPL या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा बकासूर ज्या वेगानं धावतो आणि आज मोठी शर्यत आहे या महाराष्ट्रातली. म्हणजे फॉर्च्युनर 2 थार आणि सगळे ट्रॅक्टर अँड बाईक्स अशी सर्वात मोठी आज बैलगाडा शर्यती या महाराष्ट्रातली चर्चेत असणारी शर्यत आजच्या दिवसामध्ये. आणि त्या शर्यतीमध्ये बकासूर ज्या वेगानं धावेल ना त्या वेगानं आत्तापर्यंत राजेश कुराडानं बॅटिंग केली आहे. त्याच्यासाठी मिस्टर बकासूर त्याला म्हटलं जातं. आज त्याचा वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा. प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण हो हीच प्रार्थना. आज पार्टी भेटो हीच इच्छा. ओव्हर क्रमांक 2च्या दिशेनं जाऊयात. अजय कुंभार ओव्हर क्रमांक 2 मध्ये एकट गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा आलेत. 28 धावेचं आव्हान. तब्बल 18 धावा अजूनही करायचे. म्हणजे तब्बल 15 चेंडूमध्ये 18 धावा तुम्हाला करायचे. आणि हे समीकरण आहे 15 चेंडू 18चं. गोलंदाजीसाठी कट गोलंदाज अजय कुसरून टीमचा एक कटर आणि फिरकी गोलंदाज. ओहो पहिला चेंडू ऑफ कट पहिला चेंडू पडतो आतमध्ये आला. आणि विकेट कीपर जेव्हा क्लोज असेल अक्षयच्या बाबतीत मी चर्चा करतोय. इज द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. तो सध्या मागे. फुल टॉस चेंडू लॉफ केला जातोय. डिप्सकोल एक रिझन खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून नाही जाते. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. पूर्णपणे स्ट्रेट झाला. चेंडू अडवला आणि फेकेपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या. तब्बल 11 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये सध्या मंगेश आणि नितीनची आपल्या सोनवडे टीमसाठी होते. कुसरून टीम शोधते विकेट. कुसरून टीमला हवी आहे एक विकेट आणि या टीमला माहिती आहे एखाद दुसरी विकेट मॅच मध्ये कमबॅक. गती परिवर्तन वॉट बॉल विकेट कीपर कडून चुकी होतीये. 22च्या स्वरूपामध्ये अंपायर सांगते डिक्लेअर मध्ये येईल एक धाव. एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये. धावा थांबवण्यासाठी प्रत्येक बाजूने ही धाव थांबली पाहिजे. यावेळी देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव जाईल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 ऑन अ स्कोर कार्ड. तर विजयला थांबवले गोलंदाजीसाठी. 3ऱ्या 4थ्या नंबरला त्याला बाहेर काढलं जाईल का कारण की आता शेवटचा चेंडू या ओव्हरचा. ओव्हर बॉल बुंदा चेंडू थोडासा फ्लायटेड होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव येते. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले तब्बल 14 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या 4 धावा आणि इथून पुढे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहिलं तर माफ करा तब्बल 10 चेंडूमध्ये 14 धावेची गरज आहे. 10 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता या मॅचचं आहे. विजयला थांबवलेला आहे. शैलेश शिंदे आलाय गोलंदाजीसाठी. म्हणजे या टीमची प्लॅनिंग संपूर्ण स्पष्ट आहे की विजयसाठी कमीत कमी 7 ते 8 धावा ठेवायच्या आणि विजयला गोलंदाजीला शेवटच्या ओव्हरमध्ये बाहेर काढायचं. पण तुझ्याकडे प्लॅनिंग तयार हवी आहे. कोणत्या क्षणी कोणता हुकमी एका बाहेर काढायचा ही जी कॅप्टनशिप आहे ती खूप कमी जणांना जमते. मात्र दुसऱ्या बाजूला सोनवडे टीमच्या कॅप्टनशिपचंही महत्त्व आणि कॅप्टनशिपचंही कौतुक करायला हवं आहे. कारण की या संघाने पहिली जी पेअर तयार केली मंगेश आणि नितीनला ती अशी मजबूत पेअर तयार केले आणि हे दोघे आता मैदानामध्ये खेळतात. एक पार्टनरशिप बनवतात.
लॉफ करण्याचा प्रयत्न सर बॅटीवरती अगदी बॅटीच्या बॉटमला होता. फ्लायटेड यॉर्कर क्षेत्ररक्षणामध्ये कॉल नाहीये. लॉंग ऑनचा खेळाडू सर अर्जुन आहे. चेंडूपर्यंत पोहोचत होता तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. गोलंदाजीसाठी अगदी दुसरा चेंडू शैलेशचा असेल. सिंगल डबलने ही पार्टनरशिप पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबलनेही धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी दुहेरी धावांचंही महत्त्व तेवढंच ठेवलं जातंय. हाफ ट्रॅकर शॉट आम जॅक केला. बाउन्सर चेंडूला अगदी आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला. एकच सिंगल भेटतीये डिक्लेअर मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे गेली आता 16 या आकड्यावरती. 28 धावेचं आव्हान या मॅचमध्ये आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी कुसरून टीमची राहिली त्या पद्धतीने धावा करण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागली सोनवडे टीमला. मात्र जमाची बाजू सोनवडे टीमसाठी पार्टनरशिप अजूनही मैदानामध्ये आहे. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये होतीये आणि जर तुझी पार्टनरशिप भक्कम असेल तर कितीही मोठा स्कोर असू देत त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होते. हाही चेंडू पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर वळवण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. येस मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. संदीप सर महेंद्र सर दोन्ही अंपायर्स या स्पर्धेसाठी. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जातोय. शॉट ऑन पूल केलाय. खेळाडू आहे. चुकी होतीये. मिसफिल्डिंग झाली आहे. जरूर अडवला चेंडू. फेकलाय. दुसऱ्या धावेमध्ये थोडंसं संकट असेल पण फेकी दमदार झाली नाहीये. या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीनं तर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1919 ऑन अ स्कोर कार्ड. टब्बल आता चेंडू बाकी आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. कॅचचा कॉल. कॅचही निसटली आहे. चेंडूही निघून जातोय 4 धावेसाठी. एक छोटी नाही तर एक मोठी चुकी असेल या मॅच मधली. 1-2 खेळाडूंचे हात डोक्यावरती आहे. काही शांत स्तब्ध उभे आहेत की या मॅच मध्ये एक मुवमेंट चेंज करणारी गोष्ट ती आली. संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचवली आहे आणि तब्बल 5 धावेची आता गरज असेल. उर्वरित चेंडू आपण पाहिले तर 6 आहेत आणि 5 धावा आता विजयासाठी हवेत. एखादी कॅच ड्रॉप झाल्यानंतर ती मॅच हातातून निसटतीये असं का म्हटलं जातं त्याचीही चर्चा आपण करणार आहोत. कॅचेस महत्त्वाचे आहेत. कॅचेसमुळे मॅच बनते. कॅचेसमुळे बऱ्याचशा गोष्टी बिघडतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्या बाजूने येतात असं का म्हटलं जातं. कारण की आता सोनवडे टीमनं एक वेगळी पकड या मॅचवरती मिळवली आहे. चौकार आल्यानंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर आलेला चौकार. कुसरून टीम मॅच अजूनही सोडत नाहीये. शॉट ऑन पूल केलाय. अखेरीस मॅच केली आहे फिनिश नितीननं. सोनवडे टीमची एक वेगळी एंट्री या स्पर्धेमध्ये झाली आहे. सोनवडे टीमनं एक वेगळा आत्मविश्वास या स्पर्धेमध्ये सांगितलाय आणि सोनवडे टीमनं या टेनिस क्रिकेटच्या सीझन मध्ये एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली आहे. ही ती सोनवडे संघ आहे जो गेले कित्येक वर्ष आपल्या गावाच्या डावासाठी सगळ्या खेळाडूंना एकत्र घेऊन खेळते आणि ही ती सोनवडे संघ आहे ज्या सोनवडे संघानं आतापर्यंत खेळाडूंना वेगळं होऊन दिलं नाही. खेळाडूंना एका छताखाली एकत्र केलं. कारण की खेळायचंय गावासाठी. ट्रॉफी आली की नाही हे माहीत नाही पण आम्ही खेळणार, आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणारही. कारण की आम्ही खेळतो ना कुठल्या नावासाठी, ना कुठल्या पैशासाठी, ना कोणाच्या भावासाठी. आम्ही खेळतो नेहमी आमच्या गावासाठी आणि हा सोनवडे संघ आज पहिलाच विजय आपल्या